अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. नमस्कार, मी शुभांगी पाटील. महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या हेडलाईन्स. ठाकरे बंधूंचा युतीचा मुहूर्त ठरला. उद्या दुपारी 12 वाजता घोषणा. संजय राऊतांची माहिती. जागा वाटप नंतर जाहीर होणार. मामूंची टोळी एकत्र आल्यानं फरक पडत नाही. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची प्रतिक्रिया. ठाकरेंना दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवू. शिंदेच्या शिवसेनेची प्रतिक्रिया. अजित पवार पुण्यात महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची हात मिळवणी सह काँग्रेस शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव. शशिकांत शिंदेची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत 26 तारखेला घोषणा करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. तर दादांच्या वक्तव्याला सुप्रिया सुळेंचा दुजोरा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप मुंबईकडे रवाना. सुप्रिया सुळेंशी चर्चा करून दुपारपर्यंत निर्णय कळवणार असल्याची माहिती. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं जगतापांचा राजीनामा. मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची नवाब मलिकांनाच पसंती. राष्ट्रवादी सोबळावर 100 जागा लढवणार. तटकरे आजच सोबळाची घोषणा करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार. राहुल गलाटे आज करणार भाजप प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर अखेर दोष निश्चित. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांची माहिती. पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार. मुंबईतल्या हवा प्रदूषणावरून हायकोर्टानं काढले महापालिकेचे वाभाडे. प्रदूषणाची सत्यता कळावी यासाठी आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा, कोर्टानं फटकारलं. आणि कोल्हापुरातील किनी टोल नाका येथे चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत खासगी आराम बसवर दरोडा. 1.25 कोटींचं दागिने रंगला. महामीडिया 24 न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.